कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मटार भाताची रेसिपी दाखवणार आहे। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे आणि इथे मी असा बासमती तांदूळ आहे लांब दाण्याचा, तो 15 मिनिटे झाले आहे पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। मटार घेतले आहे। इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। 4-5 लवंगा, 4-5 मिरे आहेत, दालचिनीचा तुकडा आहे आणि 3 हिरवी विलायची आहे, 1 तेजपत्ता। इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, लसूण आणि अद्रक या सर्वांचे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे। आता आपण सर्वात प्रथम हे एकत्र करून घेऊया। हा तेजपत्ता बाजूला काढून घेऊया, कारण हा तेजपत्ता आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत। आणि याचे मिक्सरला छान पाणी न घालता बारीक वाटण तयार करून घेते मी। हे पहा, इथे मी वाटण तयार करून घेतले आहे। आता आपण दुसरा मसाला वापरणार नाही, हाच मसाला वापरून भात तयार करणार आहोत। चला आता आपण भात तयार करायला घेऊ। गॅस चालू करून इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। सर्वात प्रथम आपण यामध्ये जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया। हे पहा, इथे आपले जिरे छान फुलले आहे। आता यामध्ये तेजपत्ता घालून घेऊया। तेजपत्ता थोडा तेलामध्ये असं भाजून घेऊया। आता यामध्ये मी कढीपत्ता आणि कांदा घालून घेते। एक कांदा मी उभा कट करून घेतला आहे आणि आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। इथे आपला कांदा लाल होऊ लागला आहे। आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊया। हे लसूण हिरवी मिरचीचे वाटण तयार केले होते ना, यामध्ये खडा मसालाही आहे, हे घालून घेऊया आणि 1 मिनिट हे वाटण आपण तेलामध्ये छान भाजून घेऊया। म्हणजे काय होते, ते लसूण आणि अद्रक आहे ना, त्याचा कच्चा वास निघून जाईल। खडा मसाल्याचा सुगंध मस्त सुटलाय। खड्या मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता किंवा गोडा मसालाही इथे वापरू शकता। तुम्ही या भातामध्ये काजूही वापरू शकता, ऑप्शनल आहेत। तुमच्याकडे जर काजू असेल तर जरूर वापरा। हे पहा, 1 मिनिट झालेले आहे आणि मसाला छान भाजला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा धनेपूड आहे ती घालून घेते, छान मिक्स करून घेऊया। मसाले छान भाजले आहेत। आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया। इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही याऐवजी इंद्रायणी, आंबी मोहर किंवा कोलम तुमच्या आवडीचा तांदूळ घालू शकता। पाणी मी काढून घेतले आहे। आता आपण हा तांदूळ घालून घेऊया। तांदूळ छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। आता आपल्याला इथे मटार वापरायचा आहे। या कपाने 2 कप तांदूळ मी घेतला होता। आता इथे मी 1 कप मटार घेतला आहे, तो यामध्ये घालून घेते आणि मटार छान मिक्स करून घेऊया। तर या दिवसामध्ये हिरवा मटार भरपूर प्रमाणात बाजारात भेटतो, त्यामुळे मी आज मटारचा भात तयार करून दाखवावा म्हटले। खूप छान लागतो हा भात। छान मिक्स केले आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। 2 कप तांदळासाठी इथे मी 4 कप पाणी वापरणार आहे, म्हणजेच तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला वापरायचं आहे। हे पहा, इथे मी 2 कप पाणी घालून घेतले आहे अगोदरच। हा 3रा कप आणि हा 4था कप घालून घेते। आता आपण एकदा छान मिक्स करून घेऊया तांदूळ। आता आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ छान मिक्स करून घेऊया। आता या भाताला आपण एक उकळ आणून घेऊया। गॅस फुल ठेवायचा आहे आणि या भाताला उकळ आणून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आपल्या भाताला उकळ येऊ लागला आहे। आता मी वरून थोडी हिरवी कोथिंबीर घालून घेते आणि ही कोथिंबीर आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं गॅस कमी करून हा भात छान शिजवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। मस्त वाफ निघली आहे, हे पहा। आणि भात ही छान फुलला आहे, एकदम मस्त, एकदम मोकळा फडफडीत असा तयार झाला आहे।
आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेते पहा. तूप घालून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं भात गॅस बंद करून असाच ठेवायचा आहे. म्हणजे काय होते, ते तुपाचा फ्लेवर आहे ना त्या भातामध्ये छान उतरतो. आपण 10 मिनिटांनी पाहूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण उघडूया. हे पहा, मस्त एकदम मोकळा असा भात तयार आहे. आता मी सर्विंग डिश तयार करते. चला तर मग इथे आपला एकदम चमचमीत असा मटार भात बनवून तयार आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत तयार असतो ना तसाच तयार झाला आहे. तुम्ही हा मटार भात नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.